विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर अक्षरे सहसंबंध आपली जी 75वी चाचणी झाली होती त्यातील आज 20 प्रश्न पाहणार आहोत. अक्षराचे सहसंबंध या घटकावरील प्रश्न आपण पाहत आहोत. त्यालाच इंग्लिशमध्ये अल्फाबेट अनालॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. आता मीट MEAT हा शब्द आहे आणि त्याचा संबंध MATE या शब्दाशी आहे किंवा शब्द अक्षरसमूहाशी आहे. तसा संबंध पील PEAL या अक्षरसमूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षरसमूहाशी आहे. त्यासाठी आपल्याला हे 4 पर्याय दिले आहेत. आता हा नमुना असा आहे, इथं असं दिसतंय बघा की इथं जी 4 अक्षर आहेत ती 4 अक्षर इथं आलेले आहेत, त्यांचा क्रम बदललेला आहे. मग आपण पण बघूया. MEAT हा क्रम मधलं M तसंच कायम ठेवलेलं आहे. जे हे 3 नंबरचं ए आहे ते 2 नंबरला आलेलं आहे. ए नंतरचं टी आणि ए म्हणजे हे 3 आणि 4 नंबरचे 2 3 ला आलेत आणि हे 2 नंबरचे 4 नंबरला गेले. आपण त्याच पद्धतीने बघूया. PEAL पी कॉमन ठेवलंय. EL 3 आणि 4 नंबरचे अक्षर इथं 2 आणि 3 ला घेतले, इथं घेतल्याप्रमाणे बघा इथं हे घेतले त्याप्रमाणे इथं हे घेतले आणि 2 नंबरचं शेवटी गेलं. तर PALE अशा प्रकारचा आपल्याला अक्षरसमूह मिळतो जो की इथं आहे. याच प्रश्नाचं उत्तर दुसरं असं आहे बघा. जो पहिला अक्षरसमूह आहे तो आहे मीठ. मीठ याचा अर्थ मटण असतो. त्यापासून हा मेट हा इंग्रजीतला दुसरा अर्थपूर्ण शब्द बनवलेला आहे. त्याचप्रमाणे पील आपण फळ सोलतो का नाही त्यासाठी पील हा इंग्रजीमधून शब्द वापरला जातो आणि त्याच्यापासून इंग्रजीतलं दुसरा अर्थपूर्ण शब्द पेल बनवलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 DEVIL या अक्षराचा LIVED या अक्षरांशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध STRAP या अक्षरसमूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरसमूहाशी असणार आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरसमूह आपण कसा शोधायचा. इथंही पहिल्या प्रश्नाप्रमाणे इथं बघा DEVIL तीच अक्षर आहेत आणि क्रम पण आपल्याला लगेच इथं वाचताना लक्षात आलाय बघा. DEVIL DEVIL हाच अक्षरांचा समूह इथं उलट क्रमाने लिहिलेला आहे. म्हणजे आपल्या या स्ट्रॅपचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला STRAP काय करावं लागेल बघा. STRAP हे असं इकडून उलट क्रमानं इकडे यायचं आहे. STRAP आणि मग अशा पद्धतीचा PARTS आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा. मेटाफोर METAPHOR हा अक्षरांचा समूह EMAATHPRO या पद्धतीने लिहिला आहे. तर NORMAL नॉर्मल हा अक्षरसमूह कसा लिहिला जाईल. आता इथं हा मेटाफोर याच्यामधलं M याच्यामधलं E याच्यामधलं A याच्यामधलं T याच्यामधलं H याच्यामधलं P याच्यामधलं R आणि याच्यामधलं O
इथं आपल्या असं लक्षात आलं की या अक्षरसमूहातील अक्षर इथं क्रम बदलून दिलेत. मग आपण त्यांचा क्रम कसा बदललाय ते बघू. एम ई टी ए पी एच ओ आर. आता इथं काय केलंय बघा, ई एम केलंय. म्हणजे ही दोन अक्षरं उलट क्रमानं पहिल्यांदा घेतलीत. त्यानंतर बघा टी आहे, इथं मात्र ए टी आहे, ही दोन अक्षरं उलट क्रमानं घेतलीत. इथं पी एच आहे, इथं काय झालंय बघा एच पी झालंय. म्हणजे हीच अक्षरं इथं उलट क्रमाने घेतलीत. दोन दोन अक्षर आणि शेवटी बघा ओ आर आहे, इथं आर ओ आहे. म्हणजे अक्षरांचे दोन दोन अक्षरांचे गट करून ते उलट क्रमाने घेतलेत आणि असा नवीन शब्द बनवला. त्या पद्धतीने आपल्याला उत्तराकडे जावं लागेल. मग आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी काय करावं लागेल बघा. जो आपला शब्द आहे त्याचे आपल्याला दोन दोनचे गट पाडावे लागतील. पहिल्यांदा एन ओ आर एम ए एल हा गट उलट क्रमाने लिहिला, ओ एन झालं. हा गट उलट क्रमाने लिहिला, एम आर झालं. आणि हा गट उलट क्रमाने झाला, एल ए झालं. ओ एन एम आर एल ए. ओ एन सुरू झालेले हा आहे. ओ एन एम आर इथं एम आर नाही, हा गेला. परत एल ए, आपल्याला एल ए पाहिजे, इथं ए एल आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न पाहूया. पुढचा आपला चौथा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो. चौथा प्रश्न काय सांगतोय, आपला चौथा प्रश्न असं सांगतोय बघा, जी आर ए आय एन या अक्षर समूहाचा टी आय झेड आर एम इथले अक्षर आणि इथले अक्षर वेगळे आहेत. यांचा संबंध ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धती संबंध ब्रेन BRAIN या अक्षर समूहाचा आहे. इथं एक आणखीन गोष्ट अशी लक्षात येते बघा, आपलं निरीक्षण किती छान आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न उत्तर येणं अपेक्षित असते, वेळ जातो. इथं जे RAN आहे त्याच पद्धतीने इथंही RAN आहे. म्हणजे पहिल्या अक्षराचा जर संबंध आपल्या लक्षात आला तर आपलं उत्तरापर्यंत आपण लवकर पोहोचू. मग आता आपल्याला काय करावं लागेल, नेहमीच्या पद्धतीने एबीसीडी लिहून घ्यावी लागेल. आपण आपली नेहमीच्या पद्धतीने एबीसीडी लिहिली आणि आपल्या असं लक्षात येईल बघा, इथं या जीचा इथल्या पहिल्या टीशी संबंध जोडायचा. जर आपण जी कडे आलो तर आपल्याला इथं असं लक्षात येईल की हे जी आणि टी एकमेकाच्या विरुद्ध क्रमांकाचे आहेत. मग आपण इथल्या पहिल्या बी साठी बीच्या विरुद्ध क्रमांकाचा अक्षर वाय आहे. वाय ने सुरू होणारा पर्याय आपल्याकडे किती आहेत बघा, नाही नाही नाही, एकच आहे. परंतु आपल्याला उत्तर काढायचं आहे. आरच्या पुढे काय आले, इथं आय आले बघा. आरच्या अपोजिट आय आहे. इथलं दुसरं आणि इथलं दुसरं. इथलं ए आणि ए झेड, इथलं पहिलं आणि तिसरं आणि इथलं तिसरं. इथलं चौथं आणि इथलं चौथं आय आणि आर आहेत. एन ला अपोजिट एम आहे बघा, इथं एन ला अपोजिट एम आहे. आणि म्हणून या वायच्या पुढे हे जसा क्रम आहे तसाच इथला क्रम असणार आहे. म्हणजे आय झेड आर एम हा क्रम असाच का आला त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, इथं जे रेन आहे तेच इथं रेन आहे. रेनसाठी इथली अक्षरे जी आलेत तीच ह्या रेनसाठी पुढे येणार आहे ती. आणि मग फक्त पहिल्यांचा आपण क्रम चेंज करून बघितलं तर वाय येणार होतं आणि वायनं सुरू होणार एकच पर्याय होता. त्यामुळे उत्तर ते होतं. पुढे आपल्याला वेळ खर्च करायची गरज नव्हती. आपण पुढचा पाचवा प्रश्न पाहूया. प्रश्न हा सुद्धा खूप सोपा आहे बघा. CUT या 3 अक्षरांचा BDTUSU या अक्षर समूहाशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध या TIP या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्ह जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. आता इथं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतंय की इथं 3 अक्षर आहेत
आणि इथं मात्र 6 आलेत. इथं 3 अक्षरात उत्तर 6 आहे. मग 6 कसे झाले त्यासाठी आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, या सीच्या आधीचं अक्षर बी आणि नंतरचं अक्षर डी हे सुरुवातीला आले. या यू कडे बघितलं तर यूच्या आधीचं अक्षर टी आणि नंतरचं अक्षर व्ही हे इथं आलेत. या टीचं जर बघितलं तर टीच्या आधीचं अक्षर एस आणि नंतरचं अक्षर यू हे इथं आलेत. म्हणजे हे जे अक्षर आहे त्याच्या आधीचं अल्फाबेटिकल अक्षर, हे जे अक्षर आहे त्याच्या आधीचं आणि नंतरचं अल्फाबेटिकल अक्षर, आणि या पीच्या आधीच्या आणि नंतरचं अल्फाबेटिकल अक्षर. मग आपण टीचं जर बघितलं तर आपल्याला एस आणि यू मिळतात. एस यू न सुरू झाले पर्याय असणार आहेत. या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. पुन्हा आय कडे यायचं. आयच्या आधीचं आणि नंतरचं एच जे, आधीच आधी घेतलंय बघा, आणि एच जे इथं जे एच आहे म्हणजे इथंच आपलं उत्तर मिळतं. तरी पण आपण पीचं बघूया. पीचं बघा, पीचं काय येतंय, पीच्या आधीच ओ आणि नंतर क्यू, ओ क्यू, आणि मग हा अक्षर समूह आपल्या उत्तराशी जुळणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. परत एकदा लक्षात घ्या, 3 अक्षर आली होती, 6 अक्षर आली. मग क्रम जोडताना बघितलं, निरीक्षणानं लक्षात आलं की या सीच्या आधीच आणि नंतरचं बीडी आहे, यूच्या आधीच आणि नंतरचं टी व्ही आहे, आणि टीच्या आधीचं नंतरचं एस यू आहे. त्या पद्धतीने क्रम लावला आणि आपण उत्तराकडे गेलो. पुढचा आपला 6वा प्रश्न पाहूया. 6व्या प्रश्नासाठी सुद्धा आपण आपली नेहमीची एबीसीडी घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेला प्रश्न काय बघा, एसी या अक्षर गटाचा सीएफ या अक्षर गटाशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध एमओ या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाचा आहे. आता हा अक्षर गट सी न संपलाय आणि हा अक्षर गट सी न सुरू झालाय. हा अक्षर गट ओ न संपलाय म्हणजे पुढचा अक्षर गट ओ न सुरू होणार असं जर धरलं तर आपलं ओ न सुरू होणार हा एक आहे आणि हा एक आहे. या दोन्हीपैकी उत्तर असणार आहेत. आता ESC चे जर क्रमांक लिहिले तर ते आहेत, ESC चे जर क्रमांक आपण लिहिले तर ते आहेत 13, आणि CF चे जर आपण क्रमांक लिहिले तर ते आहेत 36. म्हणजे हा 2 न वाढलाय आणि हा 3 न वाढलाय. आता एम नंतर 2 न वाढलेला 15 नंबरचा म्हणजे ओ, आणि त्याच्यानंतर ओ नंतरचं 3 न वाढलेलं बघा, इथं 3 न वाढलेला आहे. ओ नंतरचं 3 न वाढलेलं, कारण इथं ओ होतं. ओ नंतरचं 3 न वाढलेलं, ओचा नंबर आहे 15, 18 नंबरचं आर, आणि मग ओ आर आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. कसं उत्तर काढलं हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने एबीसीडी लिहिण्याचा सराव करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटकन उत्तर यायला चालू होतील. पुढचा 7वा प्रश्न बघू. आता 7वा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची एबीसीडी लागणारच आहे. 7वा प्रश्न आपला QPRS या अक्षर गटाचा TUWV या अक्षर गटाशी जो संबंध आहे त्या पद्धतीचा संबंध JIKL या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. आता इथं बघा, पहिलं अक्षर आपण बघू क्यू, दुसरं अक्षर टी आहे. पहिलं अक्षर क्यू आणि दुसऱ्यातलं पहिलं अक्षर टी आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक पडतोय बघा, 17 आणि 20. इथलं क्यू मधलं 17 आहे आणि या टीचा नंबर 20 आहे. प्रत्येकाच्या पहिल्या अक्षरात आपण बघितलं. पीचा नंबर किती आहे, 16 आहे. इथलं दुसरं अक्षर यू, त्याचा नंबर किती आहे, 21 आहे. त्याच्यानंतर आर, इथलं तिसरं अक्षर आणि इथलं तिसरं अक्षर बघितलं तर आरचा नंबर किती आहे बघा, 18 आहे, आणि डब्ल्यूचा नंबर 23 आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला पुढे चौथं ES आहे. ESचा नंबर 19 आहे आणि त्याच्यासाठी दिलेला व्हीचा नंबर 22 आहे. म्हणजे 17 3 न वाढले, 19 3 न वाढले आणि ही मधले 2 5 न वाढले. मग आता आपण जेचा नंबर बघूया. जेचा नंबर आपला 10 आहे.
10 मध्ये 3 न वाढलेला म्हणजे 13. जे साठी 13 नंबरचं यम अक्षर येणार आहे. परत आयचा नंबर आपला 9 आहे, ते 5 न वाढलं होतं म्हणजे आय साठी आपल्याला पुन्हा 5 न वाढलेलं 14 नंबरचं अक्षर म्हणजे यन येणार आहे. त्याच्यानंतर केचा नंबर आपला किती आहे? 11 आहे. 11 हे पण अक्षर आपलं 5 न वाढलं होतं म्हणजे के पण 5 न वाढणार आहे. 11 आणि 5 16. 16 नंबरला पी आहे म्हणजे एम एनच्या पुढे पी येणार आहे. आणि परत शेवटचं जे अक्षर आहे ते यल, आपलं शेवटचं अक्षर 3 न वाढलं होतं. यलचा नंबर किती आहे आपल्या? 13. म्हणजे शेवटचं अक्षर आपलं 3 न वाढणार आहे. 13 मध्ये 3 अधिक केल्यानंतर आपल्याला 16 मिळतात. 16चा नंबर पी आहे. इथं आपलं काहीतरी गोळ व्हायला लागला. तर इथं परत एकदा बघूया आपण. 19 आणि 3 22. मग आता काय उत्तर चुकायला लागलं आपलं? एलचा नंबर मी 13 म्हणतोय, एलचा नंबर आपला 12 आहे आणि 12 मध्ये जर 3 मिसळले तर आपल्याला 15 येतं आणि 15 नंबरला ओ आहे म्हणजे आपलं उत्तर MNPO येतं. मी मोबाईलच्या स्क्रीनवर बघतोय, छोटी अक्षरे दिसत आहेत. MNPO आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने बघूया. आता बघा, इथला जो अक्षर गट आहे त्यात हे 2 नंबरचं अक्षर घेतलं पहिल्यांदा, परत पहिलं अक्षर घेतलं आणि आय असं लिहिलं. बघा, PQRS TUVW म्हणजे अशा पद्धतीने उत्तर येत नाही. आपण ज्या पद्धतीने काढलो त्याच पद्धतीने उत्तर येते. चला पुढचा 87 नंतरचा आपण 88 नंबरचा प्रश्न पाहूया. आपल्याला हाही प्रश्न सोडवणार आपली नेहमीचे विषय आपण घेतल्यानंतर आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. बघा, आता इथं असं लक्षात येत आहे, प्रश्न असा आहे की BDC या अक्षर समूहाचा JLK या अक्षर समूहाशी ज्या पद्धती संबंध आहे त्याच पद्धती संबंध FHG या अक्षर समूहाचा आहे. आता हे अक्षर समूह असताना आपल्या असं लक्षात येत आहे की इथं BDC आहे म्हणजे बी नंतर येणारं सी शेवटी दिलंय आणि 3 नंबरला येणार अक्षर यांचा जर क्रम आपण दुरुस्त केला तर असं येतो. पुढे पण बघा, जे नंतर के यायला पाहिजे जे शेवटी दिलंय म्हणजे या 2 अक्षरांचा क्रम चेंज केलाय. पुढे बघूया आपण, इथं सुद्धा तसंच आहे का? FEFGH, एफ नंतर GH पाहिजे होतं म्हणजे जो नैसर्गिक क्रम आहे अल्फाबेट मधला हा दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराचा तो उलट केलाय. मग इथं बघा, ही अक्षर जर उलट केली पहिल्या पर्यायातली, आपण कुठले उलट केले? दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची, म्हणून इथली पण दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची केली तर जे नंतर जे पहिल्यांदा येईल परंतु जे नंतर के यायला पाहिजे म्हणजे आपल्या अल्फाबेटच्या क्रमाने ते नाही. त्यानंतर बघा, यांचा क्रम उलट केला दुसऱ्या आणि तिसऱ्याचा, तो उलट केल्यानंतर ST यायला पाहिजे सुलट क्रमांक. इथं सुलट क्रमांक तेच येत होतं, इथं नाही येत. इथं बघूया, इथला उलट क्रम केला OP होणार आहे आणि OP इथं नैसर्गिक क्रम अल्फाबेटचा. त्यानंतर इथं पण बघा, RQ केलं, PQ हा नैसर्गिक क्रम आहे म्हणजे उलट क्रम झालेला अक्षराचा गट कुठला आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर उलट झालंय असा गट कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. याचं उत्तर आणखीन हे जर लक्षात नाही आलं तर आपण असं काढूया. बघा, त्यांचे क्रम लिहायचे म्हणजे उत्तर येते. काय येते बघा, बी चा क्रम 2 आहे, डी चा क्रम 4 आहे, सी चा क्रम 3 आहे. त्यासाठी आलेलं बी साठी जे आलेलं आहे ते जे चा क्रम 10, पुढे एल आले, एल चा क्रम 12 आणि पुढे पुन्हा के आले, के चा क्रम 10. म्हणजे पहिला अक्षर आणि तिसरा अक्षर
इथं क्रमांकाची 8 न वाढ झाली आहे, इथं पण क्रमांकाची 8 न वाढ झाली आहे, परंतु हा क्रम लक्षात घ्या. इथं बघा आपलं थोडंसं चुकलं. त्यांचा BDCचा 2 4 3 लिहिल्यानंतर जेचा नंबर इथल्या पहिल्यांदा लिहिला 10, त्याच्यानंतर एलचा नंबर लिहायचा आपल्याला 12 आणि त्याच्यानंतर केचा नंबर लिहायचा आपल्याला 11. इथं लक्षात येईल बघा हा क्रम कसा झालाय. 2 3 4 असं पाहिजे होतं, 10 11 12 असं पाहिजे होतं. त्याच पद्धतीनं मग याचा नंबर लिहून घेऊ 6 8 7. मग तो सुद्धा कसा झालाय बघा 6 7 8. म्हणजे आता पुढे आपल्याला जो येणार आहे तो अक्षर हे 6 नंबरचं दिलेलं आहे पहिलं. इथं पहिलं कितीनं वाढलंय 8 न. म्हणजे 6 मध्ये 8 वाढवले तर 14 होतात आणि 14 नंबरला काय आहे एन. एन एन नंतरचं अक्षर 3 नंबरला, एन नंतरचं अक्षर 3 नंबर, एन नंतर काय आहे ओ आहे आणि त्या ओच्या नंतर जे आहे ते पुढे NPO. याही पद्धतीने उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 येते. चला पुढचा 9वा प्रश्न पाहूया. 9वा प्रश्न इथं थोडासा चूक. आपला 9वा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो, सहज प्रश्न सुटणारा प्रश्न आहे. AZBY या अक्षर समूहाचा CXDW या अक्षर समूहाशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध HSIR या अक्षर समूहाचा कोणत्या गटाशी असेल. उत्तर काढण्यासाठी आपली नेहमीची पद्धती बघा. AZ कुठे दिसतंय आपल्याला, AZ ही एकमेकाच्या समोरची उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला BY पण इथं दिसतंय, म्हणजे हा गट असा झालाय. त्याच्यानंतरचा पुढचा गट जो दिलाय तो आपल्याला CX जे की इथं दिसतंय. त्याच्यानंतर DW जे की त्याच्या पुढचा लगतचा गट दिसतोय. म्हणजे या 4 समोरासमोरच्या अक्षराच्या गटासाठी या 4च्या समोरचा गट दिलाय. तोही सुरुवात याच्यानंतर याच्यानं झालेली. मग आता HSR कुठे दिसतंय बघा, HS इथं दिसतंय, IR कुठे दिसतंय इथं दिसतंय. म्हणजे पुढचा गट आपला इथून सुरू होणार आहे असा आणि असा. JQKP 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 जो की आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो आहे. अशा पद्धतीने या प्रश्न उत्तर निघतंय. पुढचा आपला 90 नंबरचा प्रश्न पाहूया. 90 नंबरचा प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची ABCD लागणार. आपला 90 नंबरचा प्रश्न असा आहे बघा, AN या अक्षरांचा संबंध BO या अक्षराशी आहे, तर LY या अक्षराचा संबंध कोणत्या अक्षर गटाशी असेल. खूप सोपा आहे खरं तर, या ABCDची पण गरज नव्हती, तरी पण आपण बघूया. एचा नंबर किती आहे 1, एनचा नंबर किती आहे 14. त्याच्यानंतर इथलं पहिलं जे आहे बीचा नंबर किती आहे 2 आणि ओचा नंबर किती आहे 15. म्हणजे पुढचं अक्षर आलंय 1 न वाढलंय. तर एलचा नंबर आपल्याकडे 12 आहे. म्हणजे एल साठी आपल्याला 13 नंबरचा अक्षर येणार आहे. 13 नंबरला आपल्याकडे EM आहे. वायचा नंबर आपला 25 आहे. आपल्याकडे 25च्या पुढचा इथं पुढचा घेतला, इथं पुढचा घेतला, म्हणजे 25चा पुढचा आपला 26 नंबर आपल्याला झेड आहे. म्हणजे EM आणि झेड अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा 91 क्रमांकाचा प्रश्न बघूया. याही प्रश्नासाठी आपल्याला नेहमीची ABCD लागणार आहे. आता प्रश्न काय बघा, ACE या अक्षर गटाचा HIL या अक्षर गटाशी जो संबंध आहे तोच संबंध MOQ या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाचे आहे. तर या प्रश्न उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा. त्यांचे क्रम लिहून घेऊ आपण. याचे क्रम लिहून घेऊ पहिल्यांदा 1 2 आणि 3. याचे क्रम लिहून घेऊया बघा 8 9. इथं गोळ झाला माझ्याकडनं. इथं किती लिहायला पाहिजे होतं 1 2 नंतर 5 लिहायला पाहिजे होतं. जे ह्यांचे क्रम आहेत. आता याचे क्रम लिहायचं म्हणलं तर एच पासून सुरू करावं लागेल. 8 9 आणि एल साठी आपला नंबर आहे 12. बघा इथं वाढ 7ची आहे, इथं वाढ 7ची आहे, इथं 7ची वाढ आहे. संपलं आपलं उत्तर. MOQ एमचा नंबर आपल्याला माहित आहे 13 आहे, ओचा नंबर आपला 15 आहे आणि क्यूचा नंबर आपल्या 17 आहे.
प्रत्येकाची 7 न वाढ झाली होती. म्हणजे इथं 20, इथं 22 आणि इथं 24. 20 नंबरला काय आहे आपल्याकडं? टी. 22 नंबरला काय आहे आपल्याकडं? व्ही. आणि 24 नंबरला काय आहे आपल्याकडं? एक्स. म्हणजे टी व्ही एक्स दाखवणारा पर्याय आपल्याकडे कुठं आहे? पर्याय क्रमांक टी व्ही एक्स. आता इथं जमलिंग होते आहे, तर टी व्ही एक्स हा पर्याय आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. विद्यार्थी मित्र, इथं थोडासा गोळ झाला बघा. इथं सी चा नंबर आपण 3 लिहिला नाही, 2 लिहिलाय. 3 आणि 6, 9 याच्यात 6चा फरक आहे. म्हणजे इथं आपल्याला 15 आणि पुढच्या अक्षरात 6चा फरक असायला पाहिजे, जे 21 नंबरचा असायला पाहिजे. म्हणून 21 नंबरला आपल्याकडे काय आहे? यू आहे. माझ्याकडून थोडासा गोंधळ झाला, सॉरी त्याबद्दल. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. गोंधळ थोडासा माझ्याकडून झाला होता. हे मी गडबडीत इथं 3 लिहिलं होतं, ते 3च्या ऐवजी 2 लिहिलं आणि मग 7ची वजाबाकी आली माझी. परंतु इथं 3 आहे, वजाबाकी 6ची आली. म्हणजे इथं या ओ साठी 15 नंबर आणि त्याच्यात 6 आधी केल्यानंतर 21 येतात. आणि मग 21 नंबरचं अक्षर आपल्याकडे यू आहे. म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 2 ही अचूक आहे. हे माझ्याकडून गपलत झाली होती, सॉरी त्याबद्दल. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला एबीसीडी लागणार. आपला पुढचा प्रश्न काय सांगतोय? BDFH या अक्षर गटाचा JLNP या अक्षर गटाशी ज्या पद्धतीचा संबंध आहे, त्या पद्धतीचा संबंध RTVX या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर समूहाचे. यासाठी आपण काय करू? पद्धत, या अक्षरांचे क्रम लिहून घेऊ. बी चा क्रम 2, डी चा क्रम 4, एफ चा क्रम 6, एच चा क्रम 8. यांचे क्रम लिहून घेऊ ह्याच्या खालोखाल. जे चा क्रम 8, एल चा क्रम 12, एन चा क्रम 14 आणि पी चा क्रम 16. इथं वाढ बघा 6ची आहे, इथं वाढ बघा 8ची आहे, इथं वाढ बघा 8ची आहे, इथं वाढ बघा 8ची आहे. 6, 8, 8 अशा पद्धतीची वाढ आहे. आता आपण आर चा क्रम लिहून घेऊ. आर चा क्रम 18, टी चा क्रम 20, पी चा क्रम 22 आणि एक्स चा क्रम 24. आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येकात वाढ करत गेल्यावर 26 पर्यंत होतं की, मग ह्यांच्यात 8 न वाढलं तर गोळ होईल. बघा काय करायचं आहे त्यासाठी. आता पहिल्यांदा आपल्याला किती वाढवलं होतं? 6 न. म्हणजे इथं 6 न वाढलं तर 24 नंबर येणार आहे. आणि 24 नंबरचं अक्षर आपलं काय आहे? एक्स आहे. सॉरी इथं पण गोळ व्हायला बघा, बारकाव्यानं बघा. इथं पण वाढ 8चीच आहे. जेचा नंबर आपला 10 आहे, मी 8 लिहिला, 10 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणची वाढ 8 आहे. मग याचा नंबर 18 आहे आणि 18 मध्ये 8ची वाढ केली तर 26 मिळतात. आणि 26 नंबरला झेड आहे. झेडनं सुरू होणारे पर्याय किती आहेत बघा आपल्याकडे? पर्याय क्रमांक 3 हा एकमेव आहे. त्यामुळे उत्तर आपलं इथंच निघतंय. तरी पण आपण बघूया. आता 20 मध्ये जर आपल्याला 8 आती केले तर 28 होतात. इथे तर 26च अक्षर आहेत. मग 28 व्हायला 26च्या पुढे आणखीन 2 जावं लागतं. म्हणजे 2 नंबरचं कोण आहे? बी. म्हणजे झेडच्या पुढे काय आलं? बी आलं. परत इथं 22 मध्ये 8 आधी केलं तर 30 झाले. परंतु इथं आपल्याला 26 अक्षर आहेत. मग 26 पासून 30 व्हायला आणखीन किती कमी पडले? 4 नंबरचा लिहिला डी. त्याच पद्धतीनं याच्यात जर आपण 8 आधी केले तर 32 झाले. परंतु 32 अक्षरच नाहीत, 26 अक्षर आहेत. 26 पासून 32 व्हायला आणखीन 6 कमी पडले. म्हणून 6 नंबरचं अक्षर घेतलं एफ. पण बघा मग त्याच पद्धतीने आलं का उत्तर? ZBDF. ZBDF अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा 13वा प्रश्न बघूया. याच्यासाठी सुद्धा आपण आपली नेहमीची एबीसीडी घेऊया. प्रश्न असा आहे
एन एल ओ या अक्षरांचा या RPS या अक्षर समूहाशी जसा संबंध आहे तसाच TW या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्ह जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी संबंध आहे. यांचे नंबर लिहून घ्यायचे. पहिल्यांदा एनचा नंबर 14, एलचा नंबर 12, ओचा नंबर 15. त्या पद्धतीने आता यांचे नंबर त्याच्या खालोखाल लिहायचे. आरचा नंबर 19, पीचा नंबर 16 आणि एसचा नंबर 19. इथं वाढ किती आहे? 5, 14 आणि बघा आरचा नंबर इथं असं का व्हायला घोळ माझ्याकडनं 18. इथं वाढ 4ची झाली, इथं वाढ 4ची झाली आणि इथं वाढ 4ची झाली. म्हणजे प्रत्येक अक्षराचा क्रमांक 4 न वाढून पुढचं अक्षर आले. मग आता आपण असं करूया. फीचा नंबर आपला किती आहे? 22. 22 मध्ये आपल्याला इथल्याप्रमाणे 4 अधिक केले तर 26 मिळतात. नंबरला झेड आहे. झेड न सुरू होणार आपल्याकडे पर्याय नाही. म्हणजे आपलं काहीतरी इथं चुकतंय. काय चुकतंय बघूया. आपल्याला असं लक्षात येईल की इथं 26 नंबर यायला पाहिजे. झेड न सुरू होणार एक पर्याय नाही. मग आपण काय विचार करायचा बघा. इथं काय केलंय? पहिलं अक्षर 14 नंबरचं आहे. 2 न कमी होऊन दुसरं अक्षर आले आणि तिसरं अक्षर मात्र या अक्षराच्या लगतच आलंय पुढचं. इथं पण बघा पहिलं अक्षर त्याच्यापेक्षा 2 न कमी होणार दुसरं अक्षर आणि पहिल्या अक्षरापेक्षा 1 न पुढे जाणार तिसरं अक्षर. असा हा क्रम आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 न कमी आणि नंतर 1 न वाढ अशा अक्षर क्रमांकाचं पर्याय आपल्याकडे आलाय. म्हणजे व्हीचा नंबर जर आपण बघितला तर 22 आहे, टीचा नंबर बघितला तर 20 आहे आणि डब्ल्यूचा नंबर बघितला तर 23 आहे. म्हणजे याच्या लगतच 3 नंबरला गेलंय आणि ह्याच्या आधीचं 2 नंबरचं इथं आलंय मध्ये. तशा प्रकारे आपल्याला कुठं पर्याय दिसतं का आपल्याला ते बघायचं आहे. मग आता आपण पर्यायाकडनं जाणार आहोत. एक्सचा नंबर आपल्याला माहित आहे 24. नंतर येणार अक्षर हे ह्याच्यापेक्षा 2 न लहान असणार पाहिजे. याचा नंबर किती आहे? पीचा 22 आणि एक्स नंतर लगेच येणार काय आहे? वाय. म्हणजे आपल्या 2 न कमी आणि 1 न वाढ हा जो आपण निकष लावला होता त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचे पर्याय चेक जर केले आपण तर आपल्याला बघा व्हीचा नंबर आहे 22, टीचा नंबर आहे 20. पुढे गेल 2 न कमी झालं परंतु व्ही नंतरचं जे अक्षर आहे वाढणार ते पुढे यायला पाहिजे तर डब्ल्यू आलेलं नाही. त्याच पद्धतीनं इथं बघा टीचा नंबर 20 आहे, इथला नंबर 18 नंबरचं यायला पाहिजे ते 18 नंबरचं आले परंतु टी नंतर लगेच यू आहे ते इथं यायला पाहिजे होतं. व्हीचा नंबर 22 आहे. 22 पासून जर आपण 2 न मागे गेलं तर इथं 20 नंबरचं टी असायला पाहिजे होतं. नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये पहिल्यांदा 2 न कमी आणि नंतर 1 न वाढ अशा अक्षरांचा गट बघा. 14, 12, 15, 18, 16, 19, 22, 20, 23, 24, 22 2 न कमी आणि 25 1 न वाढ अशा पद्धतीचा हा अक्षर गट आहे. पुढचा आपण 94वा प्रश्न पाहूया. यासाठी आपल्याला नेहमीची एबीसीडी निश्चितपणे लागणार आहे. पर्यायात प्रश्नात काय दिले? JLNP या अक्षर समूहाचा OMKI या अक्षर समूहाशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध SUWY या अक्षर गटाचा आहे. आता आपल्याला या अक्षर गटाचे नंबर लिहून घेऊया. पहिल्यांदा J L N आणि P काय झाले बघा नंबर 10, 12, 14 आणि 16 नंबर 2-2 ने वाढत गेले. आता याच्या नंतरचा जो अक्षर आहे त्याचे आपण यांच्या खाली बरोबर असे अक्षर क्रमांक लिहून घेऊया. ओचा नंबर किती आहे बघा 16 तो पहिल्यांदा लिहायचा. त्याच्यानंतर एमचा नंबर किती आहे बघा 13. त्याच्यानंतर केचा नंबर किती आहे बघा 11.
आणि त्याच्यानंतर आयचा नंबर किती आहे बघा 9. आता आपल्याला उत्तराकडे जाण्यासाठी याच पद्धतीनं बघावं लागणार आहे. इथं 6ची वाढ आहे, पहिल्या अक्षरात 6ची वाढ झालेली आहे. मग आपण पहिलं अक्षर आपलं जे आहे यस, यसचा नंबर किती आहे 19. 19 मध्ये आपण 6 वाढ केलं तर आपल्याला इथं परत माझ्याकडून घोळ व्हायला लागलाय. आज असं का व्हायला सकाळपासून. ओचा नंबर किती आहे 15 आहे, इथं 5ची वाढ आहे. मग यसचा नंबर जो आहे तो 19 आहे. 19 मध्ये जर आपण 5 अधिक केले तर आपल्याला 24 मिळतात. आणि मग 24 नंबरचा अक्षर पहिल्यांदा जर असेल तर 24 नंबरचं पहिल्यांदा अक्षर एक्स असणारा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 आहे. त्यासाठी आपण पुढचं पण बघूया. पुढे काय बघा, पुढच्या अक्षर यू, यूचा नंबर आपल्याकडे किती आहे 21. इथं 1 न वाढलं होतं. 21 नंतर लगेच 22. 22 नंबरचं काय व्ही, एक्स नंतर व्ही, इथं एक्स नंतर व्ही आहे. त्यानंतर आपला पुढे काय होतं डब्ल्यूचा नंबर. डब्ल्यूचा नंबर किती आहे बघा 23, तो लिहिला. आणि 23 तिसऱ्या अक्षराचा क्रमांक कितीने वाढला होता बघा, इथं काय झाला होता कमी झाला होता. तिसरा अक्षर एन वरनं आपण कितीवर आलो होतो के वर. 14 वरनं आपण 11वर आलो होतो, म्हणजे 3 न कमी झालं होतं. डब्ल्यूचा नंबर आपल्या 23 आहे, 3 न कमी केलं तर आपल्याला 20. आणि 20 नंबरला आपल्याला टी आहे, म्हणजे एक्स व्ही टी इथपर्यंत आपल्या अक्षर जुळले. चौथ्या अक्षर बघा वाय आहे, वायचा क्रमांक 25 आहे. इथं काय केलं होतं आपण पी वरनं आय वर गेलो होतो, पी वरून आय वर 16तनं 9 वर गेलो, म्हणजे 7 कमी झाले. मग इथं 25 मधून 7ला गेलो तर 18वर, 18 नंबरला आपल्याला आर आहे, म्हणजे एक्स व्ही टी आर हाच अक्षर समूह आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. आणि त्याच पद्धतीने आपलं उत्तर पण मिळालेलं आहे. यातून शिकायचं काय आहे तर उत्तर काढण्यासाठी अशा पद्धतीची एबीसीडी काळजीपूर्वक बघायची. थोडस इकडे तिकडे केलं की माझं जसं आता चुकायला लागले, माझे थोडस डोक्यात दुसरे विचार आहेत सध्या, त्याच्यामुळे ते चुकतंय. पुढचा आपण 95 प्रश्न बघू. आपल्या 95च्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची एबीसीडी लागणार आहे. या अक्षर समूहाशी जो प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकार संबंध या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्ह जागी येणारा अक्षर समूह आहे. त्यासाठी आपण एबीसीडी आपल्या तयार आहे. यांचे क्रम लिहून घेऊ. पहिल्यांदा आपण व्हीचा क्रम 22, एक्सचा क्रम 24 आणि झेडचा क्रम 26. हे 2 न वाढत गेलेत. त्याच्यानंतर आपण हे क्रम बघूया. जेचा क्रम 10, एलचा क्रम 12 आणि एनचा क्रम 14. इथं बघा 12चा फरक आहे, 12चा फरक आहे, 12चा फरक आहे. 12ने कमी झालेत बरोबर. त्याच पद्धतीने आपलं उत्तर काढण्यासाठी जीचा नंबर किती आहे 7 आहे. त्याच्यानंतर आयचा क्रम किती आहे 9 आहे आणि केचा नंबर किती आहे 11 आहे. आता यांच्यात 12चा फरक असलेलं आपल्याला बघायचं आहे, परंतु 12चा फरक म्हणल्यानंतर तो कमी झालेला पाहिजे. आता हे जे 7 आहे ते या 26 नंतरचं 7 म्हणजे 33 आहे असं गृहीत धरायचं. आणि 33 मधून जर 12 वजा केले, 33 मधून जर 12 वजा केले तर किती मिळतात 9. 33 मधून 12 वजा केल्यानंतर 21 मिळतात. 21 नंबरचा अक्षर यू, यून सुरू राहणं आपल्याकडे पर्याय नाही. म्हणजे आपल्याला इथं उत्तर काढण्यासाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. कसा विचार करावा लागतोय बघू आपण. इथं हे एक लक्षात घ्या, इथं 2-2चा फरक आहे. पर्यायामध्ये 2-2चा फरक असणारे अक्षर कुठं कुठं आहेत ते बघूया आपण. हे काढू आणि पर्यायामध्ये
क्रमाने उत्तर आपलं मिळालेलं नाही, बरोबर. मग इथं जो हा 2चा फरक आहे, हा 2चा फरक आहे, तसंच याला पण 2चा फरक होता. आपण बघितलं की 10, 12 आणि 14. त्याचप्रमाणे इथं 7, 9 आणि 11. मग पर्यायामध्ये तसा फरक असणारे अक्षर आहेत का बघा. क्यू नंतर 17 आहे, 19 आलं, 19 नंतर ओ आहे, 15 वर गेले. म्हणजे पुढे 2 फरकानं वाढायला पाहिजे होतं, 21 असायला पाहिजे होतं. म्हणजे हा नाही असं म्हणूया आपण थोड्या वेळासाठी. आपण परत एकदा क्यू कडे आलो. क्यूचा नंबर आपला 17 आहे. 17च्या पुढे आपल्याला 19 पाहिजे होतं, आर आहे, पण त्याच्या पुढे 21 पाहिजे होतं. आणि 17च्या पुढे आर 18 म्हणजे नाहीच, 19 नाही, 18 आहे ते. त्याच्यावर पुढे जाऊया आपण. इथं 2चा फरक आहे का बघूया. ओ या अक्षराचा क्रम 15 आहे, क्यू या अक्षराचा नंबर 17 आहे आणि यस या अक्षराचा नंबर 19 आहे. हे 2 वाढलेत. इथं 2 वाढणार नव्हता, इथं 2 वाढणार नव्हता, इथं वाढतोय आणि हे सगळे 2 वाढणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा आपला 16वा प्रश्न काढण्यासाठी आपल्याला एबीसीडीची गरज नाही लागणार. प्रश्न कसा आहे बघा. अनडेटेड UNDATED या अक्षर समूहाचा ATED UND या अक्षर समूहाशी जसा संबंध आहे तशाच प्रकार संबंध करेक्ट या अक्षर समूहाचा उत्तराच्या जागी आहे. इथं निरीक्षणातून मला असं लक्षात आलं, इथं जी अक्षर रिपीट आहेत तीच अक्षर इथं रिपीट आहेत, इथं जी अक्षर रिपीट आहेत तीच इकडे रिपीट होणार आहेत. रिपीट होण्याचा क्रम बघावा लागेल. आता इथं याची सुरुवात ATED न झाली आणि तीच अक्षर इथं 4 नंबरला आहेत, शेवटची 4. म्हणजे यातली शेवटची 4 अक्षर RECT ही उत्तरात पहिल्यांदा असणार आहेत. RECT कुठं कुठं दिसतंय बघा, RECT इथं दोन्हीत नाही. आता पुढच्या या UNDचं त्याने काय केलंय बघा, UND हाय असं पुढे लिहिलंय, म्हणजे पुढे COR हाय असं लिहावं लागणार आहे. आणि मग असं कुठे लिहिलंय हे COR हाय असं या दोन्हीमध्ये, इथं ROC आहे आणि इथं COR आहे. म्हणजे या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. 17वा प्रश्न. यासाठी आपल्याला नेहमीची बिशडी आवश्यक आहे. यांचे क्रम आपण लिहून काढूया. एनचा क्रम माझ्याकडून थोडा नंबर लिहिताना आज चुकायला काय झाले मला काही कळलं. एनचा नंबर 14, जेचा नंबर 10, एमचा नंबर 13 आणि पीचा नंबर 16. त्याच पद्धतीने यांचे एका खाली एक नंबर लिहून काढू. कितीची वाढ झाली किंवा कितीची कमी झाली आपल्याला लक्षात येईल. पीचा नंबर 16, एलचा नंबर 12, एमचा नंबर, त्याच्यानंतर ओचा नंबर 15 आणि आरचा नंबर 18. बघा प्रत्येक ठिकाणी 2 वाढले, प्रत्येक ठिकाणी 2 वाढले. मग आपण यांचे नंबर काढून आपल्या उत्तराकडे जाऊ शकतो. आरचा नंबर 18, 2 वाढल्यानंतर इथं 20 असणार आहे आणि 20 नंबरला आपल्याकडे काय आहे, टी आहे. त्याच्यानंतर टीचा नंबर इथं दिला 20, म्हणजे इथं 22 होणार आहे. 22 नंबरला आपल्याकडे फी आहे. टी नंतर फी आलेले पर्याय, या 2 पर्यायाचा विषय आपला इथं संपून टाकायचा. पुढे जायचं. आता फीचा नंबर 22 आहे, त्याच्यानंतर 2 वाढलेलं 24. 24 नंबरला आपल्याकडे काय आहे, एक्स आहे आणि शेवटचं आपलं एक्स आहे ज्याचा नंबर 24 आहे. त्याच्यात 2 वाढ केली तर 26 होणार आहे आणि 26 नंबर आपल्याला झेड आहे. म्हणजे इथं आपल्याला TVXZ ही अक्षर आली. TVXZ आपला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा 98वा म्हणजेच आजचा 18वा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आपल्याला
एबीसीडीची गरज पडणार नाही. प्रश्न सहज सुटतोय. कसा सुटतोय? निरीक्षण केलं, सराव म्हणून रोज रोज हे 20-20 प्रश्न मी टाकतोय. नवीन प्रकार बघायला मिळतात, डोक्याला चालना मिळते, विचार करण्याची आपली प्रवृत्ती वाढते. इथं बघा CHAIR या अक्षरसमूहाचा RIASC या अक्षरसमूहाशी जसा संबंध आहे तसाच TABLE अक्षरसमूहाचा पुढे असणाऱ्या अक्षरसमूहाशी संबंध आहे. हितली अक्षर क्रम बदलून तशी ना तशी इथं आलेली दिसत आहेत. म्हणजे इथली अक्षर क्रम बदलून इकडे पुढे येणार आहे. पण आता क्रम कसा बदलायचा आपल्याला बघायचा आहे. CHAIR हे जे पहिलं C आहे ते इथं शेवटी गेले. हे H सेकंड लास्टला आलंय. हे 3 नंबरच्या 3 नंबरलाच राहिले. त्याच्यानंतरचं I इथं आले आणि R आले. म्हणजे हे उलट क्रमाने लिहिलेत. पहिलं शेवटला घेतले, शेवटचं पहिल्यांदा घेतले. म्हणजे आपल्या उत्तरात TABLE आपलं उत्तर कसं होणार आहे? इकडं T, त्याच्यानंतर A, मधलं B, तसंच EL आणि E. ELBAT EL नाही, EL नाही, EL आहे, EL आहे, BAT टॅब आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा 19वा प्रश्न म्हणजे 99वा प्रश्न. या प्रश्नासाठी आपल्याला एबीसीडीची गरज आहे. एबीसीडी घेऊया. बघा, या दिलेल्या अक्षरांचे क्रम आणि या दिलेल्या अक्षरांचे क्रम आपण लिहून काढून आपलं उत्तर काढतोय. त्यासाठी आपण तक्ता ओढूया, तक्ता तयार करूया. एलचा नंबर 12, केचा नंबर 11, जेचा नंबर 10, 12, 11, 10 एक एक न कमी होत चालले. पुढे एमचा नंबर 13, एनचा नंबर 14 आणि ओचा नंबर 15. इथं एक एक न वाढत गेले, परंतु यातली वाढ जी आहे 1 आहे, यातली वाढ जी आहे 3 आहे, यातली वाढ जी आहे ती 5 आहे. मग आता आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी आपण असाच तक्ता करूया. क्रम लिहूया. डीचा नंबर 4. कितीनं वाढलं इथं? पहिलं 1 न वाढल्यानंतर किती येणार आहे? 5. आणि 5 नंबरला कोण आहे? ई. ने सुरू होणारे उत्तर आपल्याकडे किती आहेत? 1, 1. या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. पुढे आपण सीचा नंबर घेतला 3. इथं बघा 3 ची वाढ होती. 3 ची वाढ झाल्यानंतर इथं किती येणार आहे? 6. 6 नंबरला आपल्याकडे कोण आहे? एफ. त्याच्यानंतर बीचा नंबर लिहिला 2. इथं 5 ची वाढ आहे. 2 नंतर 5 ची वाढ केली तर 7. 7 नंबरला कोण आहे? जी. EFG. EFG आपल्याला या दोन पैकी कुठे दिसतंय? इथं दिसतंय. म्हणजे या प्रश्न उत्तर EFG. पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न 20वा प्रश्न. आपल्याला या प्रश्नासाठी सुद्धा 100% एबीसीडी लागणार आहे. एबीसीडी आपण अशा पद्धतीने लिहायचे. ए ते एम त्यांच्या डोक्यावर त्यांचे नंबर, एमच्या खाली एन आणि एन पासून उलट क्रमाने झेड पर्यंत प्रत्येकाच्या खाली लिहिता आले आणि त्यांचे नंबर लिहिले तर आपल्याला त्याचा फायदा. आता यांचे क्रम लिहायचे. यांचे क्रम लिहिले की आपण उत्तराकडे जायला सोपं. एफचा क्रमांक 6, एलचा क्रमांक 12, आरचा क्रमांक 18 आणि एक्सचा क्रमांक 24. हे क्रम बघा 6, 12, 18, 24 6 वाढत गेले. त्याचप्रमाणे ईचा क्रमांक 5, जेचा क्रमांक 10, ओचा क्रमांक 15 आणि टीचा क्रमांक 20. इथं 1 न कमी झाले, इथं 2 न कमी झाले, इथं 3 न कमी झाले आणि इथं 4 न कमी झाले. कमी आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला सीचा नंबर लिहायचा. सीचा नंबर किती आहे? 3.
1 न कमी झाल्यानंतर 2 येणार आणि 2 नंबरला काय आहे बी. बी न सुरू होणारा पर्याय 2 आहे. आता पुढे केचा नंबर किती आहे आपला 11 आहे. इथं तो लिहिला. इथं कितीनं कमी झालं होतं 2 न, म्हणजे 11तनं 2 कमी केले तर 9 येणार. 9 नंबरला आपल्याकडे काय आहे आय. बी नंतर आय, इथं बी आहे इथं बी आहे. अरे बापरे. पुढे टीचा नंबर लिहिला. टीचा नंबर किती आहे 20. इथं 3 नंबरचं अक्षर 3 न कमी झालं होतं म्हणजे 17. 20 मधून 17 गेल्यानंतर क्यू येणार आहे. 17 नंबरला क्यू आहे. बी आय क्यू. इथं ओ आहे का क्यू आहे माझ्या ते लिहिल्यामुळे लक्षात येणार, परंतु इथं मात्र क्यू आहे. बी आय आणि क्यू आलं होतं आपलं. चौथ्या अक्षराकडे जाऊ आपण, त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल. व्हीचा नंबर आपला 25 आहे. इथं चौथ्या नंबरचं अक्षर 4 न कमी झालं होतं. 25 मधून 4 कमी केले तर 21 येतात. आणि 21 नंबरला काय आहे आपल्याकडे यू आहे. म्हणजे शेवटी यू पाहिजे. म्हणजे बी आय क्यू आणि यू असा असणार पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.